गावाकडचं लग्न म्हटलं की एक वेगळीच मजा असते. वरातीच्या तालावर ढोल ताशांच्या आवाजात सगळा माहोल एकदम उभा राहतो. रात्री हळदीला नाचून दमल्यामुळे सकाळी उशिरा उठायचं ठरवलं होतं, पण गावच्या सिट्टी वाजवणाऱ्या कोंबड्याने 5 वाजताच उठवलं. लवकर उठलोच आहे तर फ्रेश पण झालो आणि सगळे उठेपर्यंत घराच्या बाजूला रानमेव्याचं झाड होतं, ते खायला गेलो. झाडावरची तोडून करवंद खाण्यात एक वेगळीच मजा असते. करवंद खात असताना हात सगळे जांभळे होत होते, पण करवंदाच्या चवीला काही तोडच नव्हती. सगळेजण तयार झाले आणि तो दिवस आला ज्या तारखेला तेजसला अटक होणार होती. कैसा लगा मेरा मजाक? म्हणजेच लग्नाची वेळ झाली होती. आमच्यातलाच एक जण चेष्टेने म्हणाला, आजचा आरोपी तेजस, शिक्षा त्याला संसारात जन्मठेप. तोपर्यंत वहिनीचे वाजत गाजत आगमन पण झाले होते. बाजूलाच उभे सगळे काका मामा आनंदाने फुलून गेले होते. लगेच मंदिरात गेलो आणि मंदिरात लगेच मंगलाष्टका पण चालू झाल्या. सदा बहुरी लाभो तुम्हा सधुन साधोनी. भावाला एवढी घाई झाली होती की अंतरपाठ जसा बाजूला झाला तसा पहिला हार तिने घालून घेतला. आम्ही पण लगेच मंदिरातून निघून जेवणाच्या पंक्तीला आलो, कारण जेवण करून लगेच आम्हाला मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं होतं. यही नहीं, अभी और सुनिए. येथे आमच्या लोकांचा प्लॅन चालू होता, जास्तीत जास्त गुलाबजाम कसे खायला मिळतील आणि प्रत्येक जण जेवणाआधी सेटिंग लावायचा प्रयत्न करत होता. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. जेवण करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही तेजसची भेट घ्यायला आलो होतो. लग्नाचा तो हसरा चेहरा, थोडा घाबरलेला, थोडा खुश, नेहमी लक्षात राहील असा. तेजस बरोबर फोटो काढले आणि तेजसला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो.